आता बघा कसं आहे, ॲप्लिकेशन करायचं आहे RFD 01 मध्ये, त्यानंतर अक्नॉलेजमेंट आहे आणि दुसरा डिफिशियन्सी मेमो आहे. हे दोन वेगवेगळे विषय आहेत, समजून घ्या काय कशा प्रकारे. ॲप्लिकेशन दिलं, रिफंड घ्यायचा आहे, त्याचा कम्प्लीटनेस चेक केला जाईल पहिले. ॲप्लिकेशन कम्प्लिटेड इन ऑल रिस्पेक्ट. जर ओके आहे यस, तर त्याला राहील RFD 02 अक्नॉलेजमेंट की स्वीकारलं आहे तुमचं. कधी स्वीकारलं, त्यामध्ये डेट येईल, त्या डेटपासनं पुढे 60 दिवसामध्ये रिफंड प्रोसेस व्हायला पाहिजे. लेट झाला तर मग इंटरेस्ट मिळेल. आणि जर का ह्याचं उत्तर नो आहे, ॲप्लिकेशन कम्प्लिटेड इन ऑल रिस्पेक्ट याचं उत्तर नो असेल, तर मग डिफिशियन्सी नेहमी. आता हे तुम्ही काढून बघाल. 02 युअर ॲप्लिकेशन फॉर रिफंड इज hereby acknowledged अगेन्स्ट ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर, आणि इथे नंबर आहे, डेट ऑफ अॅक्नॉलेजमेंट, डेट आली त्या दिवशी स्वीकारलं आहे, इथपासून 60 दिवस काउंट करायला सुरुवात होईल. डिफिशियन्सी मेमो हा काय सांगतो, रिफंड ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर, these are the reference to your above mentioned application filed under section 54. Upon scrutiny of your application, certain deficiencies have notified. त्यामध्ये काय, आता माहिती प्रॉपर भरलेली नाही तर कुठल्या बेसिसवरती, काय ग्राउंड आहे त्याचं, सिरियल नंबर 1, 2, अपेक्षित डॉक्युमेंट नाही आहेत, काय अधुरा आहे, काय आहे ते दिलं जाईल. मग इथे एक ड्रॉपडाऊन इथे दिलं आहे बघा, मल्टी सिलेक्ट ऑप्शन, त्यातनं सिलेक्ट केला तो ऑप्शन, त्यातून चूज केला. तुम्ही इश्यू केलं डिफिशियन्सी मेमो, बरोबर आहे ना. इथे असं नाही आहे की आणखीन माहिती पाहिजे तर परत तसं पेशंटला मागवलं जातं की क्लेरिफिकेशन द्या, तसं काही क्लेरिफिकेशन नाही. परत फ्रेश ॲप्लिकेशन करा. यू आर ॲडवाइज टू फाईल फ्रेश रिफंड ॲप्लिकेशन आफ्टर रेक्टिफिकेशन ऑफ अबाउट डिफिशियन्सी. रेक्टिफिकेशन करा, नवीन वेगळा त्याच्या पुढचा फॉर्म नाही, हे बाजूला ठेवा. आता परत फ्रेश ॲप्लिकेशन करा, म्हणजे RFD 01 परत भरा पहिल्यापासून, आणि ज्या काही दिलेल्या इथे गोष्टी आहेत त्यात सुधारणा करून द्या. मग पुढे प्रोव्हिजनल रिफंड आहे. आता प्रोव्हिजनल रिफंड काय असतो, जर 0 डेट सप्लाय असेल तर क्लिअर आहे, तिकडे जे काय डॉक्युमेंट आहेत ते क्लिअर आहे, 90% रिफंड 7 दिवसामध्ये दिलं जातं. Amount of refund claim 10% of the amount claim as refund to be sanctioned later. 90% अमाऊंट इथे येईल. बॅलन्स अमाऊंट किती इथे येईल, पेमेंट ऑर्डर RFD 05, RFD 06, सँक्शन किंवा रिजेक्ट. आता सँक्शन होईल, जर रिजेक्ट करायचं असेल तर रिजेक्ट करण्यापूर्वी त्याला विचारलं पाहिजे ना, तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट का करू नये. हे विथहोल्डिंग आहे 7 मध्ये, आणि B मध्ये ऑर्डर फॉर रिलीज ऑफ विथहेल्ड. आणि इथे बघा, नोटीस फॉर रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन फॉर रिफंड. रिप्लाय टू शो कॉज नोटीस, रिजेक्ट करण्यापूर्वी विचारलं जाईल आणि त्याला शो कॉज नोटीस पाठवली जाईल, आणि मग त्याला रिप्लाय शो कॉज नोटीसला. हे एवढे फॉर्म कोणा करतायत, जो RFD 01 देईल त्या संदर्भामध्ये एवढे फॉर्म येतात. याच्या पुढे टेन कोणा करता, UN होल्डर आहेत, एम्बॅसी आहेत, त्यांच्याकडे काय असतं, हां, त्यांना जे परचेस केलं त्याचा रिफंड द्यायचा आहे, त्याकरता मग हा फॉर्म आहे. आणि LUD आपण बोलतो, LUD
फर्निशिंग ऑफ बॉन्ड और लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर एक्सपोर्ट ऑफ गुड्स, हा LUT तर हे ॲप्लिकेशन आहे. बॉन्ड फॉर एक्सपोर्ट आहे इकडे आणि इथे लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर एक्सपोर्ट ऑफ गुड सर्व्हिसेस रूल 96A प्रमाणे हे ॲप्लिकेशन चालतं. आणि याला 2 विटनेस असतात, विटनेस 1 विटनेस 2. थोडी माहिती भरली का गेलं का तिथं नंबर मिळतो, तो नंबर वापरायचा. याच्यामध्ये ह्याला अप्रुव्हल वगैरे काय नाही, डिपार्टमेंट अप्रूव्ह केलं रिजेक्ट केलं असं काय नाही. LUT म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही. तर हे जे फॉर्म तुम्हाला दाखवले आता की जिओडेड सप्लाय असेल, आपण 61ला बघितलं आता कसं आहे म्हणा जिओडेड सप्लाय एक्सपोर्ट किंवा सेलला सप्लाय होता जिओडेड सप्लाय. या केसमध्ये 90% रिफंड विदिन 7 days आहे इश्यू केल्यापासून RFD 02 त्या डेट असते त्या डेटपासून. आता बघितलं आपण पार्ट RFD 07 मध्ये पार्ट 1 मध्ये काय अमाऊंट त्याची ॲडजस्ट केली होते, काय देणं आहे त्याचं तिथे ॲडजस्ट केली होते. दुसऱ्या कुठल्या लॉमध्ये त्याला काय देणं आहे म्हणून तो विथहोल्ड केला, तो ॲडजस्ट करायचा त्यामुळे त्याला कळवलं जाईल, त्याला इम्प्लिमेंट केलं जाईल किंवा तो विथहोल्ड जो आहे तो रिलीज केला जाईल. ओके, withholding of refund when RP defaulted in furnishing any return or RP is required to pay any tax, interest or penalty. अमाऊंट विथहोल्ड करा, मग ती त्याची अमाऊंट ॲडजस्ट केली जाते. आता हेच सगळं. आणि जर ॲप्लिकेशन समजा तसं रिजेक्ट होऊ शकतं, काही प्रॉपर क्लेम नाही आहे हे टॅक्सपेयरलाच कळलं तर तो आपलं ॲप्लिकेशन विड्रॉ करू शकतो. ॲप्लिकेशन फॉर विड्रॉवल ऑफ रिफंड ॲप्लिकेशन. आता त्याच्यामध्ये 54(1) मध्ये एनी पर्सन क्लेमिंग रिफंड ऑफ एनी टॅक्स, इंटरेस्ट इफ एनी पेड ऑन सच टॅक्स, टॅक्स पेड आहे ना आता, पेड ऑन सच टॅक्स और एनी अदर अमाउंट पेड बाय हिम मे मेक एन ॲप्लिकेशन बिफोर द एक्सपायरी ऑफ 2 years. हे टाईम लिमिट दिले, 2 वर्षामध्ये रिफंड घेतला पाहिजे. आता इथे 2 वर्ष कधीपासून मोजायची, फ्रॉम द रिलिव्हंट डेट इन सच फॉर्म अँड मॅनर. आता ह्याच्यामध्ये 2 वर्ष कधीपासून मोजणार, कशी मोजणार, हे रिलिव्हंट डेट दिले फ्रॉम द रिलिव्हंट डेट. रिलिव्हंट डेट याचा अर्थ काय दिलाय पुढे. तसंच वेगवेगळ्या केसेसमध्ये रिलिव्हंट डेट वेगवेगळी. आता तुम्हाला वेगवेगळी केस दिसतील. केस काय पहिले, इन द केस ऑफ गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया वेअर रिफंड ऑफ टॅक्स पेड इज अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ गुड्स themselves, as the case may be the inputs or input services used in such goods. Goods are exported by sea or air असेल the date on which the ship or the aircraft in which such goods are loaded leaves India. The date. Goods are exported by land. Date on which such goods pass the frontier. Goods are exported by post. Date of dispatch of goods by. हे वेगवेगळ्या केसमध्ये वेगवेगळ्या दिलेले आहेत. रिलिव्हंट डेट कुठली आहे, तुमची केस कुठली आहे ती बघा, त्याची डेट काय दिली आहे, रिलिव्हंट डेटमध्ये हे सगळं दिलेलं आहे. लक्षात 2 वर्षात तिथपासनं झाली असतील. प्रोव्हाइडेड दॅट रजिस्टर्ड पर्सन क्लेमिंग रिफंड, तर फॉर्म कुठला आहे, सच फॉर्म आहे त्याचा GST RFD 01.
claiming refund of any balance in electronic cash ledger in accordance with the provision of section. आता 49(6) मध्ये सांगितलं की कॅशचा रिफंड द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर आफ्टर पेमेंट ऑफ टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी फी रिटर्न भरलाय अमाऊंट शिल्लक आहे तो रिफंड देऊ शकतो कॅशचा. त्याची कुठेही अनपेड लायबिलिटी नाही आहे आणि कॅश शिल्लक असेल तर रिफंड घेऊ शकतो. त्याचा रिफंड त्या बेसिसवरती अलाउ होईल. तो पण 2 सांगतो रिफंड ऑफ स्पेशलाइज एजन्सी UNO. त्याच्याकरता वेगळं त्यांनी प्रोसिजर दिली. हा नॉर्मल बाकीच्या पर्सनचा रिफंड आहे आणि हा UNO होल्डरचा रिफंड आहे. तो पण 2 काय सांगतो इकडे की अ स्पेशलाइज एजन्सी ऑफ द युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन और एनी हे यातना परत तुम्ही येता काय की एनी अदर क्लास ऑफ पर्सन सेक्शन 55 रिफंड इन. मग त्याचा तो जो आपण फॉर्म बघितला ते नाही ना त्याचा रूल आहे त्या रूलप्रमाणे अप्लाय फॉर रिफंड आणि त्याचा मग पुढे इनवर्ड सप्लाय स्टेटमेंट ऑफ इनवर्ड सप्लाईज त्याला द्यायचं आहे याप्रमाणे त्याचा रिफंड. हे अशा प्रकारे प्रोसेस करता येतं. फार त्यात काय डिफिकल्ट नाही ते वाचून करण्यासारखं आहे त्यामुळे मी ते परत इथे आलो. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स रिलेव्हंट डेट कळली तसे डॉक्युमेंट कुठले कुठले लागतील. डॉक्युमेंट काय लागतील डॉक्युमेंट प्रूफ काय हे डॉक्युमेंट प्रूफ आहे. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स 54 मध्ये दिले डॉक्युमेंटरी एव्हिडन्स फॉर GST रिफंड ॲप्लिकेशन. द ॲप्लिकेशन शॅल बी अकंपनाइड बाय such documentary evidence as may be prescribed to establish that a refund is due to the applicant. Applicant ला refund due आहे. Such documentary or other evidence including the document referred to in section 33 as the applicant may furnish to establish that the amount of tax and interest if any paid on such tax या बेसिसवरती मी रिफंड मागतोय तर तो रिफंड पुरावा हा द्यायचा आहे की पहिली गोष्ट रिफंडच्या सेक्शनप्रमाणे रिफंडच्या तरतुदीप्रमाणे रिफंड आहे आणि तो मलाच आहे. पहिली गोष्ट तुम्ही हे बघा की या केसेसमध्ये रिफंड दिला जाऊ शकतो का आणि जो रिफंड मागणार आहे रिफंड त्यालाच देणं योग्य आहे. या दोन्ही केसेस पाहिजे. रिफंड दिला जाऊ शकतो ओके आणि जो मागतोय जसं डीम एक्सपोर्ट आहे सप्लायर आणि रिसिपियंट दोघे रिफंड मागू शकतात. मग मागणारा रिफंड जो मागतो त्याकडे योग्य डॉक्युमेंट आहेत का तो रिफंड घेण्याचा अधिकारी आहे का येस तर पुढे जाईल. मग इथे परत वेगवेगळे इट इज इन केस वेअर रिफंड इज ऑन अकाउंट ऑफ हे वेगवेगळे दिले आहेत इथे. एक्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस स्टेजमध्ये गुड्स गेले काय डॉक्युमेंट पाहिजे. एवढा केस इकडे दिला. प्रोव्हिजनल असेसमेंट आहे. टॅक्स रॉंगली कलेक्टेड अँड पेड टू गव्हर्नमेंट आहे. एक्सेस पेमेंट ऑफ टॅक्स आहे. म्हणजे ज्या वेळेस हे अप्लिकेशन केलं जाईल तेव्हा माझ्याकडे तो प्रूफ पाहिजे की इथे मी अमाऊंट दिलेली आहे एक्स्ट्रा ती टॅक्स नाही आहे तर ती तुम्ही मला रिफंड द्या. आता पूर्वीनं टॅक्स पे केला फायनल असेसमेंटला जेवढा टॅक्स पे केला आहे त्यापेक्षा कमी टॅक्स भरायला आलेला आहे. नॉर्मली काय केलं जातं जेव्हा प्रोव्हिजनल असेसमेंट करता ॲप्लिकेशन केलं जाईल तेव्हा मॅक्झिमम टॅक्स भरायला लावला जाईल. तर पण 2 लाख भरला आणि मग 1.5 लाख भरायला लागला तर 50,000 रिफंड घ्या. रिलेव्हंट डेट बघायची केस काय बघायची डॉक्युमेंट बघायचे सगळं प्रॉपर आहे. अक्नॉलेजमेंट द्यायला काही प्रॉब्लेम नाही. हे जर प्रॉपर नाही आहे मग डिफिशियन्सी मेमो येईल. मग पुढे जाऊन आता हा एक कन्सेप्ट की
doctrine of unjust enrichment means no person can be unjustly enriched at expenses of another person. आता रिफंड ड्यू आहे आणि समजा एखाद्या कन्झ्युमरकडनं एखाद्या व्यापाऱ्याने आता बरेच वेळा टॅक्स रिवाईज झाले, 18% टॅक्स कलेक्ट केला तो 12% होता. आता कलेक्ट तर केला आणि मग डिपॉझिट केला गव्हर्नमेंटकडे आणि मग त्यांनी सांगितलं की याचा रिफंड द्या, त्याचा टॅक्स भरलाय. पण टॅक्स भरलाय कोणी? कन्झ्युमरने भरलाय ना टॅक्स. मग कन्झ्युमरला रिफंड मिळेल. तर कन्झ्युमर कोण माहीत नाही. जर कन्झ्युमर कोण आहे माहीत नाही तर मग आता गव्हर्नमेंट जर असा टॅक्स गव्हर्नमेंटकडे पोचतो विदाउट ऑथॉरिटी ऑफ लॉ, गव्हर्नमेंट कॅनॉट रिटेन द एक्सेस टॅक्स ड्युटी. Therefore, any refund due to a recipient shall be transferred to consumer welfare fund. जर नॉट पॉसिबल आहे टू लोकेट इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर आणि टॅक्स काय करणार जमा झालाय, कलेक्ट केला आणि तो जमा पण झालाय आणि टॅक्स पेअर ॲप्लिकेशन करतो की मला त्याचा रिफंड द्या, तर रिफंड मग त्याला मिळणार नाही. रिफंड बरोबर आहे की एक्स्ट्रा जर टॅक्स 12% तर गव्हर्नमेंट घेऊ शकत नाही कायद्यानुसार. मग तो कुठे जाईल? कन्झ्युमर वेलफेअर फंडला जाईल and will be used for the purpose of protection and welfare of the consumers. The refund should be granted to the supplier only when he proves that the incidence of tax duty has not been passed to any other person. आता हा जो सेक्शन आपण बघितला 49(9) इन्सिडन्स ऑफ टॅक्स त्यामध्ये होता ना, 49(9) मध्ये होता इन्सिडन्स ऑफ टॅक्स. मी तेव्हा तुम्हाला बोललो होतो की याचा संबंध रिफंडशी आहे. Every person who paid the tax on goods, services or both under this act shall, unless the contrary is proved, तसं जर प्रूव्ह होत नाही by him, बी असं मानलं जाईल, be deemed to have been passed on the incidence of tax to the recipient of such goods. आता डीम एक्सपोर्ट आहे, सप्लायरने गुड्स दिले कोणाला? रेसिपियंट. आणि रेसिपियंटने टॅक्स दिला असेल त्याला आणि सप्लायरने जमा केला असेल तर इन्शुरन्स कोणाकडे? रेसिपियंटकडे. पण रेसिपियंट जर लिहून देतो की मी ITC अवेल करणार नाही आणि मी रिफंड क्लेम करणार नाही, ते इन्शुरन्स कोणाकडे? सप्लायरकडे. इथे काय झालं? इथे अनलेस द काउंटरी इज प्रूव्ड, ते बाय हिम, तो प्रूव्ह करेल ना सप्लायर की मी टॅक्स भरलाय पण इन्शुरन्स माझ्याचकडे आहे, रेसिपियंटकडे नाहीये, अदरवाईज असं मानलं जाईल. म्हणून त्याकडे डॉक्युमेंट पाहिजे, अंडरटेकिंग पाहिजे, डिक्लेरेशन पाहिजे की अना डिक्लेरेशन. The PO may, in the case of any claim for refund on account of diluted supply of goods or services or both made by registered person other than such category of registered persons as may be notified by the government on the recommendation of the council, the refund on a provisional basis 90% of the total amount so claimed, excluding the amount of input tax credit provisionally accepted, in such manner and subject to such condition. बाकी make an order under section 55(4) for final settlement of the refund claim after due verification of document furnished by applicant. 90% इमिजिएट 7 दिवसामध्ये आणि बाकीचं नंतर होईल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर. आता याच्यामध्ये पुढे यात एक दिलंय की हा 90% रिफंड कोणाला द्यायचा नाही हे दिलंय. कोणाला द्यायचा नाही हे दिलंय. The provisional refund in accordance with the provision of section 54(6) shall be granted subject to the condition that the person claiming refund has during any period of 5 years immediately preceding the tax period. ज्या टॅक्स पिरियडचा तो रिफंड मागतो त्या 5 वर्ष अगोदर to which the claim for refund relates, 5 years immediately preceding the tax period to which the claim for refund relates, not been prosecuted for any offense. याच्या अगेन्स्ट एखादा असा ऑफेन्स झालाय का अंडर द ऍक्ट और अंडर एन एक्झिस्टिंग लॉ where the amount of tax evaded,
एक्सिडिंग 250 lakhs. टॅक्स इव्हॅल्युएशन केलं आहे 250 लाखापर्यंत. अशा टॅक्स पेअरनी 5 वर्षामध्ये जर का केलं असेल तर त्याला 90% प्रोव्हिजन रिफंड दिला जाणार नाही. The proper officer, after scrutiny of the claim and the evidence submitted in support thereof, and on being prima facie satisfied that the amount claimed as a refund under subsection 1 is due to the applicant in accordance with the provision of section 54(6), shall make an order in form GST RFD 04 sanctioning the amount of refund due to the said application on a provisional basis within a period not exceeding 7 days. 7 दिवसामध्ये द्यायची. आता हे सगळं तुम्ही वाचाल, तुम्हाला कळण्यासारखं यात गुंतागुंत काय नाही. आणि काय होतं, तुमच्याकडे ज्यावेळेस ॲप्लिकेशन येईल, आता जे जे तुम्हाला इकडे फॉर्म दिसतात या सगळ्या फॉर्मच्या खाली कुठे ना कुठे रूल दिलेत. हा रूल ह्याप्रमाणे आहे आणि कुठे ना कुठे जे काय केलं जातं ते त्या रूलप्रमाणे केलं जातं. हे बघा, हे सगळे रूल दिलेले आहेत तिकडे आणि त्या रूलमध्ये ते कसं प्रोसेस करायचं ही माहिती दिलेली आहे तिकडे. मग तुम्ही तो फॉर्म बघा, त्या फॉर्ममध्ये पण माहिती दिसते आणि त्या रूलप्रमाणे काय करायचं आहे ते बघा. हा 92(3) आहे, नोटीस फॉर रिजेक्शन. जे मी रूल वाचले का सगळं त्यामध्ये तेच वाचलं जाईल जे तुम्हाला ऐकायला बोरिंग वाटेल बसल्या. एकदा वाचलं तुम्हाला कळण्यासारखं आहे. विथ होल्डिंग आहे. आणि रिफंडची अमाऊंट ही कमीत कमी 1000 पाहिजे. इफ द अमाऊंट इज लेस दॅन 1000. कॅशसाठी किती पण अमाऊंट असो, कॅशला काही लिमिट नाही. सर्क्युलर दिलंय त्यात कॅशला काही लिमिट नाही. कॅश किती असो रिफंड मिळेल. कॅशला काही नाही. म्हणजे परत मी त्याच्यावरती येतो. Merchant exporter means a person engaged in trading activity and exporting or intending to export goods. आता बघा, एक ट्रेडर आहे, त्याच्याकडे एक्सपोर्टची गुड्सची ऑर्डर आहे, ट्रेडर आहे. आता बरेच लोक असे आहेत की त्यांचे नातेवाईक वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेल सेटल आहे. तर गुजराती कम्युनिटी आहे, तर त्यांचे बरेच लोक हे US मध्ये, कॅनडामध्ये कुठे कुठे आहेत. त्यांनी सांगितलं तुम्हाला आम्ही इकडनं एक काही गुड्सची रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला डील करून देतो, तुम्ही ह्या व्यक्तीला तो माल द्या. बरोबर आहे. आता तो जर एक्सपोर्ट करेल ते इलेक्ट्रॉनिक्स करेल, पण जो सप्लायर आहे त्याच्याकडनं जो गुड्स घ्यायचा आहे, सप्लायरकडनं समजा मला गुड्स घ्यायचे तर सप्लायर काय सांगेल मला, की सपोज परचेस करतोय 1 लाखाचे गुड्स प्लस टॅक्स आहे 8%. तर ज्यावेळेस तो एक्सपोर्ट करतो तेव्हा त्याला तिथे मिळणारं मार्जिन जे आहे फार नाही, पण समजा क्वांटिटी बऱ्यापैकी आहे किंवा ऑर्डर परत रिपीट होण्याची फ्रिक्वेन्सी बऱ्यापैकी आहे आणि त्याला सहज काही स्ट्रगल न करता ऑर्डर मिळते. पण प्रॉब्लेम असा होतो की इन्व्हेस्टमेंट जी असते ती जास्त करायला लागते टॅक्ससाठी. बरोबर आहे. आता मी 0 डे सप्लाय म्हणून एक्सपोर्ट करेन, मला ITC मग त्याला द्यायला लागेल पैसे, मग रिफंड मिळेल. पण मग रिफंड मिळेल तर मला 40-45 दिवस थांबायला लागते ना, किंवा 7 दिवस. समजा 0 डे सप्लाय केला आहे, 7 दिवस 15 दिवस काहीतरी वेळ लागेल पैसे यायला. आता ह्या प्रकारचं जे ही तरतूद जी केली याच्यामध्ये काय केलं, पहिल्यांदा काय होतं की ह्याला जो बोलो मर्चंट एक्सपोर्टर ट्रेडर आहे जो एक्सपोर्ट करतो, देयर इज नो इश्युअन्स ऑफ सिटी 1 एक वेगळा फॉर्म होता,
विच इनेबल्स मर्चंट एक्सपोर्टर टू परचेस गुड्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरर विदाउट पेमेंट ऑफ GST. मॅन्युफॅक्चररकडनं विदाउट पेमेंट ऑफ GST पहिले तो त्याला ही प्रोसिजर चेंज केली. द ट्रान्झॅक्शन बिटवीन अ मॅन्युफॅक्चरर सप्लायर अँड अ मर्चंट एक्सपोर्टर रिसिपियंट. ट्रेडर मॅन्युफॅक्चररकडनं गुड्स घेतो आणि एक्सपोर्ट करतो. GST काउन्सिलने काय डिसाईड केलं त्यांच्या 22व्या मीटिंगमध्ये की मर्चंट एक्सपोर्टर कॅन पे अ नॉमिनल GST ऑफ 0.1% फॉर प्रोक्युरिंग गुड्स. सपोज तुम्ही मॅन्युफॅक्चर आहात, तुम्ही मला जर गुड्स विदाउट GST दिले तर ते एक्झाम्प्ट होतील, तर तुम्हाला ITC मिळणार नाही. सप्लायरला तर ITC मिळायला पाहिजे ना. ॲक्च्युली 18% त्याचा टॅक्स रेट आहे, मग तो 0.1% केला गेला. 0. जर सेम स्टेट आहे तर CGST AGST दोन्ही मिळून 0.1% होईल. सप्लायर काय करेल, जो ट्रेडर आहे त्याला, जो मॅन्युफॅक्चरर जो आहे तो ट्रेडरला गुड्स देईल. The supplier who supplies goods at the consumption rate will be eligible for refund of ITC on account of inverted tax structure. जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याला 0.1% कुठले गुड्स मिळणार नाही. जर त्याचा ITC ॲक्युमुलेट झाला तर त्याला त्याचा रिफंड दिला जाईल. आयदर तुम्ही सेटअप करा आउटपुट टॅक्स बरोबर किंवा रिफंडही मिळेल. काही मॅन्युफॅक्चर आहे त्यांच्याकडे फॉरेनच्या ऑर्डर नाही आहेत, पण कोणतरी ट्रेडर आहे ते म्हणतात मॅन्युफॅक्चरिंग करून तर मी गुड्स एक्सपोर्ट करतो, पण मला तुम्ही काय करा 0.1%नी या लॉप्रमाणे गुड्स द्या. तर काही प्रॉब्लेम नाही. जो सप्लायर आहे त्याला सांगितलं की जर तुम्ही ह्यांना सप्लाय करता तर तुम्हाला आम्ही ITC रिफंड देऊ, पण ह्याला तुम्ही काय करा 0.1%नी गुड्स द्या. आता ह्याचा धोका काय बघा. तुम्ही मॅन्युफॅक्चर आहात, तुमचे गुड 18% आहेत आणि जर ते मी घेतले आणि त्यात मी टॅक्स कलेक्ट केला, तुमच्याकडनं मी 0.1% घेणं त्या ऑप्शन गव्हर्नमेंटने मला का दिला, मी एक्सपोर्ट करा म्हणून. मी एक्सपोर्ट केलाच नाही तर मी लोकलीच विकले तर 0.1% ज्याने टॅक्स लावला आहे त्यांनी ते गुड्स 18%ने विकायला पाहिजे होते, बरोबर आहे ना. आता ह्या गव्हर्नमेंटनी प्रोसिजर दिली की हा व्यवहार कसा होईल, हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे कशा प्रकारे झालं पाहिजे. सप्लायर कॅनॉट चार्ज कन्सेशन रेट इन केस सप्लाय सर्व्हिस. हे सर्व्हिस करता नाही आहे पहिल्या लक्षात, हे गुड्स करताय, हे गुड्स करताय. आता कशा प्रकारे होईल. मर्चंट एक्सपोर्टर पहिल्यांदा पहिली स्टेप काय, स्टेप 1, मर्चंट एक्सपोर्टर हा ऑर्डर देईल. प्लेसिंग अन ऑर्डर बाय मर्चंट एक्सपोर्टर अँड फर्निशिंग कॉपी देअर ऑफ द डिपार्टमेंट. डिपार्टमेंटला ऑर्डर देईल किंवा मी ही परचेस ऑर्डर दिलेली आहे, हे गुड्स मी एक्सपोर्ट करतो. मर्चंट एक्सपोर्टर शॅल प्लेस अन ऑर्डर टू ऑन रजिस्टर सप्लायर फॉर प्रोक्युरिंग गुड्स at consumption rate. Copy of the order shall also be provided to the jurisdictional tax officer of the registered supplier. पहिली गोष्ट. ऐका पहिले, मग तुमचा अनुभव मला सांगा काय आहे. डायरेक्टली मूव द सेड गुड्स फ्रॉम सप्लायर्स प्लेस टू द पोर्ट किंवा इनलँड कंटेनर डेपो, एअरपोर्ट, लँड कस्टम स्टेशन फ्रॉम वेअर द गुड्स आर टू बी एक्सपोर्टेड. और डायरेक्टली मूव द सेड गुड्स टू अ रजिस्टर वेअर हाऊस. आता केव्हा केव्हा कसं होतं, मग आता गुड्स JNPTला पाठवायचे तर तिथनं बोट कधी निघणार आहे, व रात्री 2 वाजता. मग गुड्स कधी येतील, गुड्स समजा दुपारी पोहोचले, ठेवायचे कुठे, किंवा इकडे अगोदर पोहोचले, कधी पावसाळा आहे काय, म्हणजे गुड्स आल्यानंतर काही काळ ते ठेवावे लागतील, किंवा 2-4 गाड्यांना गुड्स आले तर मग ते पहिले काय करा, रजिस्टर वेअरहाऊसला ठेवा. फ्रॉम वेअर द सेड गुड्स शॅल बी मूव टू द पोर्ट, इनलँड कंटेनर डेपो, एअरपोर्ट, लँड कस्टम स्टेशन फ्रॉम वेअर द गुड्स आर टू बी एक्सपोर्टेड. डायरेक्टली त्या बंदरावरती पोहोचतील, ते जागेवरती पोहोचतील, तिथनं एक्सपोर्ट होतील, किंवा मग वेअरहाऊसला येतील, रजिस्टर वेअरहाऊसला राहतील आणि तिथनं मग ते गुड्स तिकडनं एक्सपोर्ट होईल, तिकडनं पाठवले जातील. आणखीन काय असू शकतं की केव्हा केव्हा मर्चंट एक्सपोर्टर वेगवेगळ्या
ठिकाणावर वेगवेगळे गुड्स मागवतो, हे सगळे एकत्र करतो आणि मग पाठवतो. असं नाही की एक एक प्रोडक्ट आहे. इफ मर्चंट एक्सपोर्टर इंटेंड्स टू ॲग्रिगेट, एकत्र करणं, सप्लाईज फ्रॉम मल्टिपल सप्लायर अँड देन एक्सपोर्ट, ही कॅन मूव गुड्स टू रजिस्टर वेअरहाऊस अँड देअर आफ्टर टू द पोर्ट, ICD, airport or LCD, and then export there. In this case, merchant exporter shall endorse receipt of goods on the tax invoice and also obtain an acknowledgement of receipt of goods from the warehouse operator. Warehouse operator कडे रेकॉर्ड आहे की गुड्स जे आले होते इकडे एकत्रित झाले. The endorsed tax invoice and the acknowledgement of the warehouse operator shall be provided to the registered supplier as well as to the jurisdictional tax officer of such supplier. गुड्स कुठना घेतले, कशा प्रकारे कुठे आले आणि ते कुठना कुठे चालले याची सगळी इन्फॉर्मेशन सप्लायरला आणि जुडिशियल ऑफिसरला आहे. Once the goods are exported, merchant exporter shall provide following documents to the supplier and the jurisdictional tax officer of the supplier. Copy of shipping bill, actually goods गेलेले आहेत, किंवा bill of export incorporating supplier's GST आहे, tax invoice provided by supplier, export general manifest, export report. म्हणजे 0.1 रेट कन्सेशन रेटने जे गुड्स घेतले त्याचा उद्देश काय की ट्रेडर ते एक्सपोर्ट करायला पाहिजे, त्याप्रमाणे ते एक्सपोर्ट झालेले आहेत. तर जो 0.1% रेट जो दिलेला आहे कोणी सप्लायरनी जो घेतलेला आहे, जो टॅक्स जमा केला आहे तो व्हॅलिड होईल. अदरवाईज ते गुड लोकली विकले गेले तर 18% सप्लायरला भरायला लागतील. तर कसं होतं सप्लायरला, म्हणजे बघा कसं आहे की जर ह्याच्यामध्ये ह्या प्रोसिजर नाही ठेवल्या तर लोक याचा गैरफायदा घेतील. तुम्हाला 0.1% मी गुड्स देतो, आपण ह्या केसमध्ये दाखवू, माझ्याकडनं गुड्स घ्या. एखाद्या बिझनेसही वाढेल सप्लाय करण्याचा, पण सप्लायर आणखी रिसिपेंट मिळून फ्रॉड करू नये ना. सप्लायर शाल सप्लाय गुड्स अंडर अ टॅक्स इनवॉइस. गुड्स मस्ट बी एक्सपोर्टेड विदिन अ पिरियड ऑफ 90 days. ही प्रोसेस 90 दिवसामध्ये झाली पाहिजे. फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ टॅक्स इनवॉइस बाय द सप्लायर. द एक्झम्पशन वुड नॉट बी अवेलेबल to the supplier if the merchant exporter fails to export the said goods within a period of 90 days from the date of issue of tax invoice. म्हणजे डिपार्टमेंटला सगळं कळवलं आणि ॲक्च्युली गुड्स गेलेच नाही. शिपिंग बिल कुठे, गुड्स बिल दाखवा. 90 दिवसामध्ये आम्ही परचेस ऑर्डर दिली, गुड्स घेतले, पण ॲक्च्युली एक्सपोर्ट झालेच नाही, तर मग सप्लायरला 18% टॅक्स जमा करायला लागेल. मर्चंट एक्सपोर्टर shall indicate the GSTN of the supplier and tax invoice number issued by the supplier in the shipping bill of export. Merchant exporter must be registered with an export promotion council किंवा commodity board recognized by the Department of Commerce. सप्लायरने ही बघायचं आहे की आपण ज्याला गुड देतोय तो रजिस्टर आहे का. According to notification number 40/2017 TV सॉफ्टवेअर 17 आणि दुसरा 41 हे IGST ॲक्ट मधला आहे. याप्रमाणे हा रेट दिलाय. ओके, आता रिफंड कोणाला मिळेल, कसा मिळेल, रिफंड सिनारिओज काय असतील. फर्स्ट सिनारिओ, कंसेंट द रेट GST अवेल्ड. The merchant exporter after export under LUT bond, okay, 0.1% मी काय घेतले, गुड्स घेतलेले आहेत, माझ्याकडे LUT आहे, म्हणजे मी एक्सपोर्ट करतो, अजिओड सप्लाय. आता मी एवढं जर करत असेल तर जो 0.1% मी टॅक्स दिला आहे त्याचा रिफंड मी घेऊ शकतो. इन द सेकंड सिनारिओ, consent the rate of GST availed, supplier can apply for refund of ITC as inverted tax structure. जे प्रोडक्शन झालं ते मर्चंट एक्सपोर्टरने एक्सपोर्ट केलं, आता
जो प्रोडक्शन करणारा मॅन्युफॅक्चर आहे त्याच्याकडे ITC अक्युमुलेट होईल ना, कारण की 0.1% पेक्षा जास्त रेटने त्यांनी परचेस केला असेल. सप्लाईज आर मेड ऑन चार्जिंग नॉर्मल टॅक्स. त्याला समजा मॅन्युफॅक्चर बोलला की नाही मला हे काय ह्यात पडायचं नाही, काय मी 18% गुड्स येईल, तुम्ही तुमचा एक्सपोर्ट करा. द मर्चंट एक्सपोर्टर आफ्टर एक्सपोर्ट अंडर LUT बॉन्ड हॅज टू अप्लाय फॉर ITC रिफंड. म्हणजे परचेस केला आणि एक्सपोर्ट केला, अदर 0.1% केला किंवा 18% केला, त्याचा ITC रिफंड त्याला मिळणारच आहे. हे सगळं मी स्टेप बाय स्टेप दिलंय, ते सगळं खाली इकडे या टेबलमध्ये मांडलेलं असतं. हे सगळं त्यामध्ये आहे. फक्त समजायला सोपं जावं म्हणून त्या प्रकारे प्रेझेंट केलं. या प्रकारे तुम्ही वाजवू शकता. यात पण सगळं तेच दिलेलं आहे. कळलं त्या मर्चंट एक्सपोर्ट काय, 0% हा कंटेनर रेट काय, हे सगळे रेफरन्स यात दिलेले आहेत की नोटिफिकेशन नंबर काय 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 आहे. तुम्ही ते बघून मग आणखीन स्टडी करू शकता तुम्हाला काम करायचं असेल तर. तुम्हाला डिपार्टमेंटल काहीतरी गाईडलाईन असेल ना, काहीतरी सर्क्युलर वगैरे असेल ना, कशा वगैरे काय करायचं काय बघायचं असेल ना. मला एकदा एक लॉ कळला एकदा, त्यानुसार तुमची प्रोसिजर चालली की नाही चालली हेच तुम्हाला बघायचं ना. आता पुढे जाऊन काय, जो ITC रिफंड होतो त्याच्याकरता फॉर्म्युला दिला 89.4. या आता कसं होतं की फक्त एक्सपोर्टच एखादा व्यक्ती करतो गरजेचं नाही, लोकली पण सप्लाय करतो, एक्सपोर्टही करतो. 70-80% एक्सपोर्ट असेल तरी 20-30% लोकली पण सप्लाय करत असेल. जर व्यापार होतोय तर लोकली करा, एक्सपोर्टही करा. कोणाकोणाचा 30% एक्सपोर्ट आहे, 70% लोकल आहे, कोणाचा 70% एक्सपोर्ट आहे, काय असू शकतं. मग रिफंड कशा प्रकारे द्यायचा, जर ITC त्याचा अकोमोडेट झाला असेल एवढं सप्लायमुळे तर रिफंड मागता येते कशामुळे. मग त्याचा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलाप्रमाणे रिफंड अमाऊंट इक्वल्स टू टर्नओव्हर ऑफ झिरो सप्लाय ऑफ गुड्स प्लस टर्नओव्हर ऑफ झिरो सप्लाय ऑफ सर्व्हिसेस ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर इंटू नेट ITC. हे दिलंय, पण हे कसं कॅल्क्युलेट करायचं याच्याकरता हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं. हे सगळं मी दिलेलं आहे, हा याचा फॉर्म्युला आहे. त्याच्यावरती मग एक्झाम्पल आहे, 1 2 3 एक्झाम्पल आहे. ITC रिफंड जेवढे सप्लायचा कसा मिळेल. आणि दुसरं इनोव्हेटिव्ह स्टॅक स्ट्रक्चर जर असेल अक्युमुलेटेड ITC ऑन अकाउंट ऑफ इनोव्हेटिव्ह स्टॅक स्ट्रक्चर, त्याचा वेगळा फॉर्म्युला आहे. आता जर का हे सगळी जे काही इन्फॉर्मेशन आहे ती कशा प्रकारे द्यायची पोर्टलला, त्याचे इन्व्हॉइसची इन्फॉर्मेशन किंवा काय ती दिल्यानंतर, आता जर सगळे नंबर इनपुट जर का पोर्टलला मिळाले तर तिकडे रिफंड अमाऊंट ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल ना. ती कॅल्क्युलेट जी होते ती या बेसिसवरती होते, या फॉर्म्युल्यावरती होते. तुम्ही करता कॅल्क्युलेट नाही करत ना, तुम्हाला काय करायला लागत नाही. हां, तर बस मग ते ह्याप्रमाणे ती अमाऊंट कॅल्क्युलेट होते, एवढं लक्षात घ्या. तर हे दोन जे रूल आहेत 89.4 आणि 89.5, आणि एखादं दोन्ही असू शकतं. इनोव्हेटिव्ह स्ट्रक्चर पण आहे आणि जेवढं सप्लाय पण आहे आणि बाकी कंटेनर रेट पण आहे, सगळं पण असू शकतं. हे काही गुड्स आहेत हे अलाउड होत नाही एवढे टॅक्स स्ट्रक्चरमध्ये. नोटिफाय केलं की ह्यांना मिळणार नाही रिफंड, ह्यांना ITC रिफंड मिळणार नाही. आणि हे 89.4 आणि 89.5 दोन्ही असेल तर कशा प्रकारे कॅल्क्युलेट होईल याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. एवढंच मला राहिलं आता.
बाकी हे सगळं तुम्ही थोडं वाचून करा, रूल जे आहेत ते. सेक्शन जो मुख्य सेक्शन जो आहे तो 54च आहे. 55 मध्ये ते UI वगैरे ते आहे. इंटरेस्ट ऑन डिझायर रिफंड हे काय कंझ्युमर, बाकीचे सेक्शनमध्ये काय नाही. त्यात सगळे मी दिलेलं आहे सगळं. आता पुढच्या वीकमध्ये मी 89.4 आणि 89.5 जो आहे त्याला वेळ लागेल, एक फोकस लागेल, कॉन्सन्ट्रेशन लागेल. पहिल्या तासामध्ये आपला 89.4 होईल, दुसऱ्या तासामध्ये 89.5 होईल. एवढा वेळ त्याला लागणार. तुम्ही रेफर हे केलं, वाचून आला, थोडं बघून आला, असं डिफिकल्ट नाही, कळण्यासारखं आहे ते. वाचलं तर कळून जाईल अशा प्रकारे मी बनवलं आहे ते. मी नॉर्मली असं करतो बऱ्याच वेळा की रिफंड बहुतेक मी असं बघतो रविवारीच घ्यायचं, आणि 89 आणि 84 आहे ते नेक्स्ट, म्हणजे थोडी गॅप पडली पाहिजे मध्ये, संध्याकाळमध्ये संपवत नाही असं. हे 4 तासामध्ये संपणार का असलं तरी मी बहुतेक करून असं बघतो की संध्याकाळ येणार नाही. एखाद्या टॉपिकमध्ये घेतो, असं ठेवून देतो की तो किंवा जर का असं काय वाटलं मला की एखादा टॉपिक संध्याकाळला येणार आहे, तर मी एखादा टॉपिक त्याच्या पुढे घेतो, पण हे संध्याकाळ शक्यतो घेत नाही. रविवार आणि मग नेक्स्ट संध्याकाळ असंच घेतो. त्याच्यामध्ये खूप वाचायला खूप आहे, स्टेप खूप आहेत, प्रोविजन खूप आहेत, एवढंच आहे, आणि तुम्हाला रूल पण आहे तेवढे. पण एकदा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळला का, त्यामध्ये मला वाटत नाही की समजायला काय अवघड आहे. ते तुम्हाला एक बॅकग्राऊंड क्लिअर करण्याकरता एवढा वेळ घालवला त्याच्यावर. त्यामुळे